हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरच्यांचा खार, म्हणजे हरी मिर्च का अचार. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा मिरच्या स्वच्छ धुवून सुकवून त्या कापडामध्ये आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. त्याला पाणी राहू द्यायचं नाही. मिरच्या व्यवस्थित अशामधून कट मारून नकळून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला पिळायचं आहे. त्यानंतर लिंबू आणि मीठ ते लावून आपल्याला थोडंसं 10 मिनिट ठेवायचं, म्हणजे बाकीची तयारी आपल्याला होईपर्यंत ठेवायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, आपल्याला हे लिंबू पिळून ठेवायचे. थोडासा अर्धा लिंबू होता, नंतर आम्ही दुसरीकडून शेजाऱ्याच्यातून आणून आणखीन एक लिंबू त्यामध्ये पिळून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि हा लिंबू आपण पिळून, एक लिंबू आम्ही यामध्ये पिळला, अर्धे लिंबू त्यामध्ये आपण पिळून घेतलेले. त्यानंतर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलला प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करून खूप सारा मला सपोर्ट करा. एवढीच एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आपल्या मिरच्या आता कट करून त्यामध्ये कट मारायचे आहेत आणि लिंबू पिळून मीठ पिळून झालेलं आहे. तर आता आपण करूया पुढल्या कृतीकडे वळूया. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे कढई. कढईमध्ये आपल्याला मसाले थोडेसे परतून घ्यायचे आहेत, जास्त नाही, थोडेसे परतून. मोहरी ही घेतली आपण मोहरी. आता आपल्याला घ्यायचे आहे जिरे आणि तीळ पांढरे आणि धने, असे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता काय काय पडत आहेत. मोहरी आणि हे पडले जिरे. आता आपण टाकूया तीळ. हे बघू शकता तीळ. आणि आपल्याला त्यानंतर टाकायचे आहेत धने थोडेसे, आणि ते आपल्याला सर्व व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. हे बघू शकता धने पडलेले आहेत. आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. मसाले थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. परतून घेतले आहेत आपण मसाले. आणि आता आपण त्याला थोडंसं थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि ह्या बघा आपल्या कट केलेल्या लिंबू आणि मीठ लावून ठेवलेल्या मिरच्या बघू शकता. आणि हे थंड करण्यासाठी ठेवलेले मसाले, म्हणजे मोहरी, जिरे, धने आणि तीळ. आणि हा घेतलेला आहे आपण लसूण सोलत आहोत खारासाठी. तर पुढची कृती आपण बघू शकता. तर आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मोहरी, जिरे आणि धने आणि तीळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे बघा आपण घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून हे सगळं साहित्य. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये, या मसाल्यामध्ये मीठ हळद टाकून, तुम्ही बघू शकता हे बघा हळदी. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ. आपण तेव्हा पण टाकलं होतं मीठ, आणखीन थोडं टाकूया. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थांब थोडं ठेवू. आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला मिरच्यामध्ये आपल्याला ते पूर्ण सारण व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. प्रत्येक एक मिरची फाकून आपण त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं सारण भरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ती मिरची कशी कट केलेली आहे आणि त्याला आपण कशा प्रकारे आपण भरत आहोत तुम्ही बघू शकता. हे बघा असं फाकवायचं आणि त्यामध्ये गच्च असं भरेल तेवढं साहित्य बसेल तेवढं आपल्याला ते साहित्य हे मिक्स केलेलं आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचं आहे. असं एक करून आपल्याला सर्व मिरच्या ह्या व्यवस्थित अशा भरून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मटेरियल आपल्याला हे मिक्स व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की सर्व 6 मिरच्या ह्या आम्ही कशा प्रकारे भरून घेतलेल्या आहेत हे बघू शकता. हे बघा कशा प्रकारे भरून घेतलेलं आहेत. आणि यानंतर आपलं तेल आपल्याला कडक असं गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये.
आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत खाली उतरून गॅसवरून कढई उतरून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे लसूण. हा बघा आपण मस्त प्रकारे लसूण त्यामध्ये फक्त तेलामध्ये आपल्याला हा लसूणच कढवून घ्यायचा आहे. तो कडत आहे लसूण. कढईचा तो व्हिडिओ मी नाही घेतला. कढईवर गॅसवर ठेवून गरम केलेलं तेल डायरेक्ट खाली घेतला. थोडे माझे पाय दुखत होते उभा टाकून, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी खाली बसून घेतलेला आहे. आणि आपले हे तयार झालेले आहेत सर्व मिरच्या. हे व्यवस्थित मटेरियल भरून झालेलं आहे. यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल. ते बनवलेलं लसूण कढून घेतलेलं आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि आपल्या ह्या मिक्स मिरच्या आणि तेल आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे झालेलं आपलं असं मस्त असं हिरव्या मिरच्याचं लोणचं. कुणाला असे तिखट आणि चटपटे लोणचं खायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप 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 सपोर्ट्स करा माझ्या व्हिडिओला. एवढीच एक विनंती. हॅव अ ग्रेट डे. नाईस. तुमचा दिवस आणि तुमची जिंदगी आनंदात जावं. प्लीज खूप सारा सपोर्ट्स करा मला. आणि बघू शकता की हे लोणचं आपल्याला व्यवस्थित एक अशी नंतर स्वच्छ अशी भरणी घ्यायची आहे. आणि त्यामध्ये भरून आपल्याला 2-4 दिवसासाठी मुरजत ठेवून नंतर आपण त्याला खाऊ शकता. आपलं तयार झालेलं आहे एकदम चटपट आणि स्वादिष्ट असं आंब्याचं लोणचं. आता आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये